महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण निश्चित झाले याबाबतचा आराखडा जाहीर झाला असून त्यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे। मित्रांनो, आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। मी रमेश चव्हाण। आता बघूया सर्वप्रथम कोकण विभागाचं आरक्षण। कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्याचा सर्वसाधारण महिला, तर रायगड जिल्हा हा अनुसूचित जमाती, रत्नागिरी जिल्ह्यासाठी सर्वसाधारण, सिंधुदुर्ग सर्वसाधारण तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर नाशिक, जळगाव, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याचा सर्वसाधारण, नंदुरबार जिल्हा हा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे, तर जळगाव जिल्हा हा अनुसूचित जमातीसाठी आहे। पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला आपण पुणे, सातारा, सांगली, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यासाठी अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण लागलेलं आहे, तर सातारा जिल्ह्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग हा महिलेसाठी राखीव आहे। सांगली जिल्हा हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, तर सोलापूरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण महिला। आता आपण मराठवाड्याकडे वळूया। छत्रपती संभाजीनगर हा सर्वसाधारण, तर जालना हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे। बीड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती महिला, तर हिंगोलीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे। धाराशिवचा विचार जर आपण केला तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला। लातूर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण महिला अधोरेखित केली आहे, तर परभणीसाठी अनुसूचित जातीचा प्रवर्ग। अमरावतीचं सध्या निश्चित नाही आहे, अमरावती निश्चितीप्रमाणे माहिती जोडली जाईल, तर अकोला अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे। वाशिम जिल्हा अनुसूचित जमाती महिला, बुलढाणा हा सर्वसाधारण झाला असून यवतमाळ सुद्धा सर्वसाधारण आहे। नागपूर नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि वर्धा अनुसूचित जमाती। भंडारा जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोंदिया सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, तर चंद्रपूर अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे। गडचिरोलीचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण महिला। आता या आरक्षणाच्या घोषणेनंतर प्रत्येक जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। विशेषतः ज्या जागा महिला व मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत तिथे स्थानिक नेत्यांच्या गणिताला मोठा धक्का बसू शकतो। महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षणामुळे आता उमेदवाराची चाचपणी सुरू होणार। पुढील काही दिवसात निवडणुकाचे राजकारण अधिक तापणार आहे हे निश्चित। या आरक्षणाबद्दल तुमचे मत काय? कोणत्या जिल्ह्यात कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या खोज मास्टर न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।